कबूतर चोरीला गेली तरी गुन्हा दाखल होतो, मग एवढ्या मोठ्या नेत्याच्या मृत्यू प्रकरणी FIR का नाही? नमस्कार, मी अनुष्का आणि आपण पाहत आहात थेट बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी DGCA विरोधात FIR दाखल करण्यासाठी गेलेल्या आमदार रोहित पवार आणि अमोल पिटकरी यांची मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे पोलिसांशी जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी DGCA विरोधात तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने रोहित पवार संतप्त झाले. याच दरम्यान पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांच्याशी त्यांचा शाब्दिक वाद झाला. FIR दाखल करणे हा आमचा अधिकार आहे, असा ठाम दावा रोहित पवार यांनी केला. मात्र पोलिसांनी FIR नोंदवण्यास स्पष्ट नकार दिला. रोहित पवार यांच्या मते DGCAने BASR कंपनीच्या 25 पैकी केवळ 5 विमानांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे लेअरजेट 45 XR हे विमान आधीच बंद ठेवण्यात आले. मग तेच विमान अजितदादांना का देण्यात आले, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुंबईत FIR दाखल न झाल्याने रोहित पवार बारामतीत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले आहेत. अजितदादांना न्याय का मिळत नाही, असा थेट प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रमुख प्रश्न: लेअरजेट 45 XR विमान बंद असताना हे अजितदादांना का देण्यात आले? BASR कंपनीवर आंशिक कारवाई का? संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा का दाखल होत नाही? झारखंडमध्ये प्लेन क्रॅश प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल होतो, मग महाराष्ट्रात का नाही? कबूतर चोरीला गेली तरी गुन्हा दाखल होतो, मग एवढ्या मोठ्या नेत्याच्या मृत्यू प्रकरणी FIR का नाही? असा संतप्त सवाल त्यांनी केला. दरम्यान रोहित पवार यांनी स्पष्ट केलं की या मुद्द्याचं राजकारण करायचं नसून त्यांना फक्त न्याय हवा आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात तणाव वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन पुढे काय भूमिका घेणार? FIR दाखल होणार का आणि अजितदादांना न्याय मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा थेट बातमी.